अमित शहांनी शिंदे फडणवीसांच्या बाप्पासह लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन। मुंबई विमानतळावर अजित पवार शहांची भेट। महायुतीतील जागा वाटप, राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत चर्चा झाल्याची शक्यता। शरद पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। जावई सदानंद सोय आणि नात रेवतीही पवारांसोबत दर्शनाला। लाडकी बहीण योजनेसाठी होमगार्डचा भत्ता रोखण्याची सरकारवर नामुष्की। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर आरोप। लाडकी बहीण योजनेसाठी शेतकरी कर्जमाफी, विकासाची कामं रोखल्याचाही विरोधकांचा आरोप। संभाजीराजे छत्रपतींनी केली नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना कृषी मंत्री मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त। संभाजीराजेंची धनंजय मुंडे यांच्यावर टीका। मंत्री अब्दुल सत्तारांचा मनोज जरांगेंना फोन। शेतकऱ्यांचे मुद्दे आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची जरांगे यांची माहिती। सत्तार आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅजेटवरही चर्चा। मराठा आरक्षणासाठी राजश्री उमरे यांचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण। पालकमंत्री सत्तारांसोबतची बैठक निष्फळ। तब्येत खालावली। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी उपोषण। सातगावच्या सरपंचांच्या केसाला धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटू। काँग्रेस नेते सुनील केदार यांची धमकी। केदार यांच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल। नव्या वादाला तोंड। जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे उघडले। जायकवाडी धरण 97% भरलं। पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक पाहता दरवाजे उघडण्याचा निर्णय। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा 172 मतदारसंघाचा आढावा। ठाकरेंची सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघातही काँग्रेसची चाचपणी। कोकण, मुंबई, नागपूर विभागात होणार आढावा बैठक।